जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। हम हमारा हक मांगते, नहीं किसी से भी मांग। अरे जिला प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे होश में तुमको आना होगा। आना होगा। आपल्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला वेळोवेळी जागृत करून या कामगारांच्या वेतनाच्या संदर्भात विषय मांडलेला आहे। आज कामगारांनी म्हणजे त्यांच्याकडे कोणताच पर्याय नसल्यामुळे या ठिकाणी धरणे आंदोलन करून आपला हक्क मिळवण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेले आहेत। जर कोणत्या कामगारांना कामाच्या मोबदल्यात जर त्याचं जे काही हक्क आहे ते मिळत नसेल तर कुठेतरी अन्याय आहे आणि त्या अन्यायावर वाचा फोडण्याच्या उद्देशानं आज आम्ही त्यांच्या सोबत नांदेड जिल्ह्यातील युवक आज त्यांच्या सोबत आहोत। जे काही कंपनी आहे जी रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, अतिशय म्हणजे एक कामगाराचं शोषण करणारी कंपनी आहे। समृद्धीचं काम तर घेतले त्या कंपनीनं, पण कामगारांच्या हितासाठी काम करायला तयार नाहीत। आपल्या माध्यमातून मला विनंती करायची आहे, कामगारांच्या हक्कासाठी लढता लढता जवळपास 2 महिने झाले आहेत, पण यांच्या वेतनाचा प्रश्न सुटलेला नाही। हे कामगार आज रस्त्यावर आलेले आहेत, लोकशाहीने धरणे आंदोलन करायला। उद्या हेच कामगार आता रस्त्यावर उतरून या कंपनीचं काम तर आता बंद करणारच आहेत, पण त्यांचा हक्क मिळवल्याशिवाय ते कामगार आता जाणार नाही। अनेक दिवसापासून आपण आयुक्ताकडे चाललात, कलेक्टर ऑफिसला आलात, काय मागणी आहे? यासाठी आम्ही सहाय्यक कामगार आयुक्ताकडे बी जाऊन आलेलो आहोत की कामगारांच्या संदर्भात त्यांच्याकडे अधिकार आहेत, त्यांनी कंपनी मालकाला तशा प्रकारचे आदेश देऊ शकतात, पण कंपनी मालक त्या ठिकाणी येऊन फक्त बोलून गेलेला आहे, कामगाराच्या वेतनाचा प्रश्न सोडवलेला नाही। आज 10 दिवस झालेत कामगार आयुक्तांना भेटून, पण कामगारांना न्याय मिळालेला नाही। आता जिल्हाधिकारी साहेबांकडे आमची विनंती राहील की बा त्यांनी तर आता कुठेतरी मध्यस्थी करून या कामगारांना न्याय मिळवून द्यावा। पुढची भूमिका काय आहे? तुम्हाला कोणत्या डिपार्टमेंट कडून काय काय रिस्पॉन्स मिळालेला आहे ते सविस्तर सांगा। या ठिकाणी आम्ही आतापर्यंत कामगार आयुक्त कार्यालय शिवाजीनगर, जिल्हाधिकारी साहेब, MSRDC या सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे, यांच्याशी प्रत्यक्ष भेटलेलो आहोत, पण आतापर्यंत आम्हाला कुठेही चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटला नाही। आज कामगारांची अवस्था एकदम म्हणजे दयनीय अवस्था आहे। अन्न, वस्त्र आणि जे काही आता मूलभूत जे हक्क आहेत त्यापासून ते आता दूर जात आहेत। आणि जर ही वेळ आता ही आणण्याचं काम ही कंपनीने केलेलं आहे, या कंपनीवर लवकरात लवकर जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी बंदी घालावी आणि कामगारांच्या जे काही हक्काचं पेमेंट आहे त्याला मिळवून द्यावं आणि या कंपनीला ब्लॅकलिस्ट करावं ही अशी आमची विनंती आहे।